हम जहाँ भी रहते हैं, जहाँ भी मेरी माता भगिनी रहती है, हमने अलर्ट रहना चाहिए, क्योंकि जो नजरें हम पे गिरती है वो नजरों को जांच करना। और मेरे जो भी माता भगिनी है सबको पता है कि वो नजर अच्छी है या बुरी है। अगर वो बुरी नजर है तो घर पर हमारे जो भी पेरेंट्स है उनसे बात करना, और या तो जो अथॉरिटी है उनको ऑफिशियली भी इन्फॉर्म करना। और मैं आपको सभी को रिक्वेस्ट करता हूं कि इसमें जीरो टॉलरेंस चाहिए। हम क्या है, अगर कोई माइनर बात है तो वहां पर हम छिपाते हैं या उसको नजरअंदाज करते हैं, परंतु वही बात जब बढ़ती है तो हमारे कंट्रोल के बाहर जाती है। और मैं गवर्नमेंट से भी गुजारिश करता हूं, जो करप्शन जो पुलिस सिस्टम में चलता है, जहां पर सबको पता है कहाँ ड्रग बेचे जा रहे हैं, सबको पता है कि कहाँ पर कमजोरी है, जहां पर हमारा क्राइम हो सकता है, वहां पर भी गवर्नमेंट ने जीरो टॉलरेंस बताना चाहिए। और अगर जीरो टॉलरेंस रहा तो जुडिशरी को काम करना और हमें हमारी आजादी के साथ इस विकसित भारत का सपना पूरा करने का मौका मिलेगा। धन्यवाद। देखते जा रहे हैं कि पूरे राज्य में, शहर में, जिले में महिलाओं पे अत्याचार अन्याय बढ़ता जा रहा है। ये सरकार कहीं ना कहीं फेल हो रही है। मैं कोई सरकार को बोलने वाला या बोला गलती बात हो, गलत हो जाएगा। यहाँ पर हर इंसान की, हर नागरिक की जरूरत, यहाँ पर सतर्कता जरूरी है। हमें टॉलरेंस, अगर हमने जीरो टॉलरेंस रखा तो कोई भी सरकार हो वहां पर उसका फेल्योर नहीं रहेगा। ये सरकारें आती है जाती है, सिस्टम वही रहती है, या हमें खुद आगे होना पड़ेगा। प्रोटेस्ट करतायत तीव्र भावना दिसते, तुझे काय सांगाल? आमच्या एका सहकार्याबरोबर जे काही झालंय ते खूपच खेदजनक घटना झाली आहे। तर आम्ही त्याच्यासाठी, आम्हाला असं वाटतं की सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट आम्हाला मिळाला पाहिजे सरकारकडून। याच्यासाठी आम्ही खूप दिवसांपासून ट्राय करतोय, पण त्याच्यासाठी आम्हाला काहीच हालचाल झालेली दिसत नाहीये। ही खूपच खेदजनक घटना आहे। आम्ही आणखी इमर्जन्सी सर्व्हिसेस बंद नाही केलेल्या आहेत, फक्त इलेक्टिव्ह बंद केलेले आहेत, तरी पण सरकारला त्याचं काहीच वाटत नाहीये। सरकार आमच्या सहनशीलतेचा खरंच अंत बघतंय असं मला वाटतंय। आम्ही लोकांची सेवा बंद केलेली नाहीये, पण आम्हाला त्याची वेळ येऊन नाही द्यावी सरकारने असं मला वाटतं। 24 घंटे ड्युटी करावं सगळं करून तरी देखील झालं की परत तुमच्यावर अन्याय होईल। हीच तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। हे सामान्य माणसाला समजायला पाहिजे, सरकारला याची झळ पोचली पाहिजे। याच्यासाठीच आम्ही संपावर गेलेलो आहे, तरी पण त्यांना काहीच वाटत नाहीये। असं जर चालू राहिलं तर इमर्जन्सी सेवाही आम्हाला बंद कराव्या लागतील, तेव्हा त्यांना समजेल की पेशंट आणि रुग्ण किती सफर करतात। या अगोदरही अन्याय झालेला आहे, मात्र न्याय मिळायला फार उशीर लागतो नेहमी। हे नेहमीच आहे आणि याच कारणामुळे आम्हाला परत परत असं स्ट्राईकवर आणि समोर रस्त्यावर उतरावं लागत आहे। आणि फक्त इलेक्टिव्ह सेवा बंद केलेल्या आहेत तरी एवढं सगळं हॅम्पर झालं। आणि जर इमर्जन्सी बंद नाही केल्या तर काय होईल याचा मला अंदाजही नाहीये। आणि आम्हाला नॉन मेडिकल लोकांचा बिलकुल सपोर्ट नाहीये, यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। आमची अपेक्षा आहे की नॉन मेडिकल लोकांनी आम्हाला सपोर्ट करावा। नॉन मेडिकल सपोर्ट करावा। आपण जर पाहिलं तर भक्तीमध्ये फार या अगोदरही अशा मारहाण झाली डॉक्टरांना, काय वाटतं सेफ्टी नाही? आम्हाला आमच्या कॅम्पसमध्ये कधीच सेफ्टी वाटत नाहीये। आम्हाला 19 आम्हाला कुठलेही प्रोटेक्शन दिले जात नाहीये आणि आम्हाला नॉन मेडिकल लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी वाटतंय की ती मुलगी डॉक्टर होण्याच्या आधी ती एक मुलगी होती आणि तिच्यासोबत एवढा गैरव्यवहार होतोय। आज डॉक्टरांसोबत नाही तर देशातल्या कुठल्याही मुलीसोबत ही घटना परत होऊ शकते आणि त्यासाठी तुमच्या घरातील आज नाही नंतर नाही कुठलीही एक मुलगी डॉक्टर किंवा सिस्टर किंवा कोणीही कुठल्याही प्रकारचा जॉब करायला किंवा डॉक्टर बनायला घाबरेल, कारण की आता जर काही केलं नाही तर भविष्यामध्ये नेहमी ही घटना आठवत राहील। आणि त्यासाठी शासनाने लाखो मुलींचे स्वप्न चिरघळण्यापेक्षा त्यांनी काहीतरी ऍक्शन घ्यावी। सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट डॉक्टरांसाठी करावा, मुलींसाठीचे सेफ्टीचे कायदे अजून बळकट करावे एवढेच आमचं म्हणणं आहे। आपण जर पाहिलं तर सरकार सांगते की आम्ही पोलीस पार्टीशी सोबत राहू, मात्र डॉक्टर म्हणून असं वाटतं की तुम्ही नाही वाटत, कारण की सरकारची ही डोळे झाकली आहे। रुग्णसेवा प्रति म्हणा किंवा डॉक्टरांप्रती म्हणा, ही डोळे झाकली होत नाहीये आणि सरकारने तुम्ही शाश्वती नसल्यामुळे आम्हाला आणखी अनसेफ वाटतं आणि त्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत। आणि हा स्ट्राईक आणखी इंक्रीज करायची आता वेळ आली आहे हे आम्हाला कळून येतं। हो
त्यामध्ये सुद्धा न्याय मिळत नाही, काय भावना? खरं बघायला गेलं तर सर्व जनतेनं भारत देशातल्या सर्व जनतेनं या प्रकरणाला फक्त एक डॉक्टर मुलीवर अत्याचार झाला असं बघू नये, तर ती पूर्ण भारत देशाची मुलगी आहे, आपली कुणाची तर बहीण आहे, कुणाची तर बेटी आहे, त्यांच्यावर असं झालंय असं बघून पूर्ण जनतेनं पण आम्हाला याच्यामध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे आणि जलद गतीने पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, एवढीच आमची आशा आहे, बाकी काय नाही दुसरं. महिलाओं के ऊपर अत्याचार बढ़ते जा रहे हैं, इसको कैसा देखेंगे और इसके लिए क्या ठोस कानून बनना चाहिए? माणुसकीला कालिमा फासणारी अशी कलकत्ता इथे घटना घडलेली आहे. कलकत्ता राज्यामध्ये सरकारी हॉस्पिटल आरजेकर इथे ज्या डॉक्टर महिलावर अत्याचार झालेले आहेत त्याचे प्रथम आम्ही संभाजीनगर IMA याच्यातर्फे जाहीर निषेध करतो व आपल्याला आमच्या सरकारतर्फे त्यांना एक संदेश देऊ इच्छितो की यापुढील अशा अत्याचार घडणाऱ्या संघटना तुम्ही घटना थांबवावे व चांगले सुरक्षित आपल्या महिला डॉक्टरांना व पूर्ण भारतातल्या डॉक्टरांना सुरक्षित करावे, ही सर्व आमच्या IMA तर्फे आपल्याला नम्र विनंती करतो. जर एवढं सांगून पण जर आपण या सुरक्षेला पूर्ण केले नाही तर पुढील काळामध्ये आम्ही जो आज 1 दिवसाचा संप आहे तो पूर्ण बंद करून पूर्ण राज्यामध्ये आम्ही एक मोठा संप उभारल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे कोणत्या उपाययोजना, कोणत्या ठोस उपाययोजना झाल्या पाहिजे? जे सरकारी रुग्णालय आहेत, प्रायव्हेट रुग्णालय आहे, इथले जे आहे सुरक्षित त्यांना पुरवण्यात आलं पाहिजे, सिक्युरिटी गार्ड देण्यात यावे. गव्हर्नमेंटचे हे पूर्ण काम आहे. जेव्हा डॉक्टर आपल्या पेशंटची ट्रीटमेंट करतो त्या ट्रीटमेंट प्रमाणे आपल्या सरकारने पण डॉक्टराला पूर्ण सेवा दिली पाहिजे, त्याच्या सुरक्षितेचं त्यांनी ज्ञान घेतलं पाहिजे, जेणेकरून पुढील अशी घटना आपल्या भारतामध्ये घडली नाही. जेणेकरून असे कडक कायदे आपण करून ज्या लोकांनी कृत्य केलं त्यांना एक्सपोज करून त्यांना अटक करून त्यांना कडक कारवाई करावी, ही सर्व जनतेची तर्फे आमची इच्छा आहे. मी डॉक्टर प्रमोद दुथडे, मेंबर IMA छत्रपती संभाजीनगर.